मित्रांनो, तर आज आपल्याला भाडं मिळालेलं आहे नांदगाव मुरुड जंजिराच्या पुढचं भाडं आहे. तर यासाठी कोल्हापुरातून कुठल्या मार्गावरनं गेलं पाहिजे हे कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि आता आपण चाललेलो आहे कोल्हापूरमध्ये गाडी भरण्यासाठी. तरी थोडं आपण डिझेल घालून निघूया. आपण आपल्या भारत पेट्रोल पंपावरती आहोत डिझेल भरून घेण्यासाठी. आणि आपल्या गाडीमध्ये डिझेल भरून घेत आहोत. आता आपल्या गाडीत 2845 रुपयाचं डिझेल भरणार आहोत कोल्हापूरसाठी. तर चला मग निघूया, कोल्हापूरमध्ये गाडी लोड करूया आणि आपण अलिबागसाठी निघूया. आता आपण आहे बोरगाव टोल नाक्यावरती आणि या टोल नाक्यावर आपण जात आहोत. आणि इथे जॉलीवूडची कंपनी आहे टोल नाक्याजवळ. त्या टोल नाक्यावर बघा गाड्या कशी अडकलेल्या असतात. हे तर रोज हे प्रॉब्लेम चालतच असतात या टोल नाक्यावर. आणि सरकार म्हणत असतं की 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर टोल नाक्यावर लागला तर टोल हा माफ झाला पाहिजे. पण इथं असे काही गोष्टी होत नाहीत. इथं डायरेक्ट हाणामारीच्याच गोष्टी होत्या तिथे ह्या टोल नाक्यावरती. हा टोल नाका आपला क्रॉस झालेला आहे आणि इथे हे दादा आपले थांबवते आहे. मित्रांनो, हे कोल्हापूरमधलं ट्रॅफिक आहे आता सध्याला. तर ट्रॅफिक पूर्ण जाम झालंय. कशामुळे जाम झाले काय कळलं नाही अजून. बहुतेक काही काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक जाम असेल. आणि एवढं ट्रॅफिक कधी नसतंय त्या कोल्हापूरच्या ब्रिजवरती. तर आता बघूया ट्रॅफिक एवढं कव्हर करूया आपण. तर आपल्या गाडीत एवढं मटेरियल आलेलं आहे, एवढं जवळ शिल्लक आहे. आपल्या गाडीत एवढं मटेरियल बसलेलं आहे. अजून दुसरीकडे आणि पॉईंटवर वडगावमधून आणि भरायचं आहे वडगावसाठी. तर तेथील एक 15 दरवाजे भरून आपण निघणार आहे नांदगाव मुरुड जंजिरा. तिथे आपण जाणार आहोत. तर चला मग आपण निघूया वडगावसाठी. वडगावमधून दरवाजे आपण लोड करून निघूया मग. तर बघ काय चाललंय. आणि टोटल माल एवढा गाडीत घातलेला आहे. आता सगळं सेटअप करून असं बांधलंय आपण. निघूया कराडमध्ये. आता आपण आलेलो आहे कराडमध्ये आणि पुढे आपण साताऱ्याला जाणार आहोत. साताऱ्यातून महाबळेश्वर मार्गे जाणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल रात्री गाडी खाली होणार नव्हती म्हणून आपण एका धाब्यावरती जेवण केलं आणि तिथेच थांबलो. आणि आता आपण निघालोय आपल्या अनलोडिंग पॉइंटवर. इथून एक 100 किलोमीटर वरती आहे. आता आपण पोलादपूरच्या पुढे आहे आणि महाड मार्गे आपण जाणार आहोत. तर वातावरण एकदम धुक्याचं झालेलं आहे भरपूर. तर चला मग आपण जाऊया
आणि निघूया आपण. झालेला आहे आजूबाजूला डोंगर, पुढे धुक्याची झालर आणि रस्ता एकदम सुपर. महाड, रायगड किल्ला, माणगाव. रायगड किल्ल्यासाठी इथूनही जातो रस्ता. मस्त वाटतंय ना वातावरण. बघा इकडे बघा इथं वातावरण कसं चांगलं आहे. लोक मासे धरण्यासाठी बोटी घेऊन चाललेले आहेत. चला मग निघूया आपण पुढच्या प्रवासासाठी. आपलं लोकेशन फक्त 34 किलोमीटरला राहिलेलं आहे. 34 किलोमीटर नंतर आपली गाडी खाली होणार आहे. मग तिथून नंतर आपण जाणार आहोत मुंबईला आणि मग तिथून आपण भाडं बघून निघायचं आहे. तर चला मग बघू शकताय हा मुरुड जंजिरा किल्ला. तर आता आपण मुरुड जंजिरा मध्ये आलेलो आहे आणि हा सर्व समुद्र दिसतोय आपल्याला. तर चला मग आता आपण गाडी खाली करण्यासाठी जाऊया. आपण लोकेशनच्या जवळ आलेला आहे. समुद्राच्या लाटा खूप छान येत आहेत. तर चला आपण निघूया. येते आपल्या गाडीच्या जवळ येऊन पोचला होता. आपली गाडी इथं आलेली आहे. अनलोडिंग पॉइंट साठी आयुष हॉस्पिटल मध्ये. आता गाडी खाली होईल आपली. तर 10 ते 15 मिनिटात आपली गाडी खाली होऊन जाईल. मग नंतर निघूया आपण मुंबईसाठी. आपली गाडी खाली झालेली आहे नांदगाव मध्ये. तर आता आपण एमटी गाडी घेऊन चाललोय पुण्याला. का तर इथून काय भाड्याच काय मेळ लागत नाही. त्यामुळे 187 किलोमीटर आपण पुण्यासाठी चाललोय आणि पुण्यातून मग आपण सांगली किंवा कोल्हापूरचं भाडं भरून निघायचा विचार आहे. तरी बघूया काय काय होतंय. चला ठीक आहे.